नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला वाटाणा मेथी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा फ्रेश वाटाणे घेतले होते. 300 ते 350 ग्रॅम आहेत हे सोलून. आणि यांना काय केलं होतं, स्वच्छ धुवून पूर्णपणे नितळून पाणी म्हणजे पुसून घेतलं होतं. आणि असं ह्याच तव्यामध्ये मी भाजून घेतलेलं आहे. तेलाचा वापर बिलकुल केलेला नाही आहे. हे पाणी सुटलेलं आहे, बिन तेलाचंच भाजून घ्यायचं. डाग असे पडले पाहिजे थोडे थोडे, जास्त असं करपून वगैरे देऊ नका. ह्याला काय करायचं माहिती आहे का, हलकंसं कुटायचे, आपल्याला जास्त कुटायची गरज नाही आहे. मिक्सरला जर असं बारीक वगैरे केलं ना तर लय बारीक होतं, तसं नको आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीत पाहिजे. आता हे मी करून घेते. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया. तेल काढायचे आपल्याला, तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी अर्धी पळी घेतलेलं आहे आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी टाकायची. नुसतं जिरं फोडणीमध्ये जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकते. छोटा 1 चमचा जिरं. आता हे चांगलं आपण भाजून घेऊया. मोहरी चांगली फुटली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण. लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना बी कुटून घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, लसणामध्ये भाजीमध्ये चव छान मुरते. हे भाजून घेते हलकंसं. लसूण चांगला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मिडियम आकाराचे 2 कांदे. मोठे मोठेच कापलेले आहेत, बारीक नाहीत कापलेला. तर हे पण चांगले आपण भाजून घेऊया. कांदा पण भाजलेला आहे. आपल्याला कांदा काय लय लाल भडक असा करायचा नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा जरी नाही टाकला तरी चालेल. मिरची घेतलेली आहे पोपटी कलरची. तुम्ही तिखटवाली जरी घेतली तर चालेल, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या. 3 मिरच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. बारीक जरी कापून घेतलं तरी चालेल. मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे आता मेथीची भाजी. मोठ्या आकाराची जुडी होती, नीट करून घेतलेली आहे. आता ही परतून घेते. भाजी मी ह्याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर 1 मिनिटभर फक्त परतून घेतलेली आहे. त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ. हलवून घेऊया. मीठ टाकल्यानंतर पण बघा मिक्स करून घेतलेलं आहे. भाजीची मी देठं पण घेतलेली आहेत बघा. अशी आपण जशी मेथीची भाजी निवडतो तशी. जर तुम्हाला जसं असं नसेल पाहिजे ना तर तुम्ही कापून घेतली तरी चालेल. आता हे वाटाणे बघा असे कुटून घेतलेले आहेत, सगळे एकसारखे कुटले जातात. जास्त चुरा करायचा नाही त्याचा. आणि भाजूनच घ्यायचे, असे कच्चे टाकायचे नाहीत. तशा रेसिपी पाहिजे तशा पुष्कळ रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेले आहेत. भाजले की नाही की त्याची चव छान येते. तर हे मिक्स करून घेते. वाटाणे टाकल्यानंतर फक्त मिक्स करून घेतलेलं आहे. भाजीमध्ये कसं मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं. हे बघा अशा पद्धतीत होतं. हे सगळं मी मिडियम गॅसवरच केलेलं आहे, बारीक गॅसवर नाही आहे. आता हे जे थोडं पाणी जे सुटलं आहे ना ते सुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे पूर्णपणे. तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये शेंगदाणे पण तुम्ही टाकू शकता, भाजायचे आणि मोठे मोठे कुटायचे. 1-2 मिनटासाठी मी एक वाफ काढून घेणार आहे. 2 मिनटं फक्त मी झाकण ठेवलं होतं, वाफ काढून घेतली आहे. त्याची वाटाण्यामध्ये काय होतं माहिती आहे का, मेथीची चव चांगली मुरली जाते. दोन्ही पण चवी एकामेका चांगल्या मुरतात म्हणून झाकण ठेवायचं. आणि झाकण ठेवल्यानं पण पाणी जास्त सुटत नाही बघा. जे होतं ते पण पाणी आटतं. आता ह्याला काय करते, 1 मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे. याला 2च मिनटं बघा हे मी परतून घेतलेलं आहे. थोडी ही भाजी कशी माहिती आहे का, झणझणीत करायची म्हणजे खूप छान चव येते. अशा पद्धतीत झालेली आहे. बारीक जरी खुडून घेतली तरी चालेल, पण खुडून घेतली का नाही की चव वेगळी येते. तुम्ही कापून घेतली का नाही की त्याची चव वेगळी येते. झटपट अशी तुम्हाला मी भाजी दाखवलेली आहे. अशी तुम्ही कधी बनवली होती का? बनवली असली तर जरूर कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.